Hello students, welcome to English lecture. Today we will discuss the further part of the story An Astrologer's Day by R.K. Narayan. Now as we have seen that a stranger came to the astrologer and there was a deal between them that if the astrologer told him the right things, then he will give him some money. So, as an astrologer agreed with this pact or this deal, then further there was question answer or there was discussion, dialogue between these two. So let us see what did they see. What did they say? The astrologer said, "You were left for dead, am I right?" So the astrologer asked, "You were left for dead." म्हणजे तू मृत झाला होतास किंवा तू जवळजवळ मेल्यासारखा होतास. Am I right? Tell me more. So he agrees. The stranger agrees. Tell me more. अधिक काही सांग. A knife has passed through you once. आणि तुझ्या पोटामध्ये चाकू खुपसला गेला होता. नाईफ म्हणजे चाकू. हॅज पास थ्रू यू वन्स, सेड द ॲस्ट्रॉलॉजर. गुड फेलो. वा वा, त्याला आता लक्षात आलं की काहीतरी इंटरेस्टिंग सांगतोय हा. ही बेअर्ड हिज चेस्ट टू शो द स्कार. आणि त्यांनी आपल्या छातीवरचा तो स्कार, ती जी जखम आहे ती दाखवली. व्हॉट एल्स? अजून काही तुला सांगता येईल का? अँड देन यू वेर पुश्ड इन टू अ वेल नियर बाय इन द फील्ड. यू वेर लेफ्ट फॉर डेड. त्यानंतर तुला एका जवळच्या विहिरीमध्ये टाकण्यात आलं. यू वेर थ्रोन इन टू अ वेल ऑर यू वेर पुश्ड इन टू अ वेल नियर बाय इन द फील्ड. जवळच असलेल्या शेतामधल्या एका विहिरीमध्ये तुला टाकून देण्यात आलं. यू वेर लेफ्ट फॉर डेड. आणि त्यामुळे जवळजवळ तू मेल्यासारखाच होतास. So this was interesting. I should have been dead if some passerby had not chanced to peep into the well, exclaimed the other, overwhelmed by enthusiasm. तो जो दुसरा स्ट्रेंजर होता, he was excited. Enthusiasm म्हणजे उत्साह, अतिशय उत्साहाने. Overwhelmed, he was very happy that yes, he is telling true. So he exclaimed that I should have been dead. मी कदाचित मेलोच असतो. If some passerby had not chanced to peep into the well. पण जवळ जाणाऱ्या कोणीतरी वाटसरूने मला जर त्या विहिरीमध्ये डोकावून बघितलं नसतं आणि मला पाहिलं नसतं तर कदाचित मी तिथं मृतच झालो असतो, मेलोच असतो. थोडक्यात तो जात असताना, तो त्या विहिरीत असताना जवळच्या वाटसरूने, जवळ जाणाऱ्या एखाद्या रस्त्यावर जाणाऱ्या माणसाने त्या विहिरीमध्ये सहज डोकावून पाहिलं आणि त्याला हा दिसला. त्यामुळे त्याला वर काढता आलं आणि तो जगला. सो दिस वॉज द रिझन वाय ही वॉज नॉट डेड अँड वाय ही वॉज अलाइव्ह. वेन शॅल आय गेट ॲट हिम? ही आस्क्ड, क्लेंचिंग हिज फिस्ट. आपली मूठ वळवत, क्लेंच करणं म्हणजे मूठ वळवत तो रागाने म्हणाला, वेन शॅल आय गेट ॲट हिम? ज्याने मला हे सगळं केलं तो मला कधी मिळेल बरं? वेन शॅल आय गेट ॲट हिम? इन द नेक्स्ट वर्ल्ड, अन्सर्ड द ॲस्ट्रॉलॉजर. तो तर आता दुसऱ्या जगात गेलाय. सो ही हॅज गॉन इन द नेक्स्ट वर्ल्ड मीन्स नाव ही इज नो मोर, ही इज नॉट अलाइव्ह. तो जिवंत नाही आहे. He died 4 months ago in a far off town. कुठल्या तरी दूरच्या अशा शहरामध्ये, टाउनमध्ये, गावामध्ये तो जवळजवळ 4 महिन्याच्या अगोदर गेलेला आहे, मेलेला आहे. You will never see any more of him. तो आता त्याला पाहू शकणार नाहीस. The other groaned on hearing it. ग्रोन म्हणजे मोठा असा, जसं एखादं कुत्रं आवाज काढतं
किंवा एखादा गुरगुरनाचा आवाज ज्याला म्हणतो. सो द अदर ग्रोन्ड ऑन हिअरिंग इट. द ॲस्ट्रॉलॉजर प्रोसिडेड. गुरुनायक, त्याने तर त्याचं नाव घेतलं त्या अनोळखी माणसाचं. यू नो माय नेम? द अदर सेड, टेकन अ बॅक. टेकन अ बॅक मीन्स ही वॉज व्हेरी सरप्राईज्ड, ही वॉज शॉक्ड दॅट यू नो माय नेम. माझं नाव तुला माहीत आहे? ॲज आय नो ऑल अदर थिंग्स. येस, आय नो ऑल अदर थिंग्स. मला तर इतरही अनेक गोष्टी माहीत आहेत. गुरुनायक, लिसन केअरफुली टू व्हॉट आय हॅव टू से. आता मी काय म्हणतो ते काळजीपूर्वक ऐक. यू शुड बी केअरफुल. युअर विलेज इज 2 days जर्नी ड्यू नॉर्थ ऑफ दिस टाउन. तुझं जे खेडेगाव आहे ते या टाऊनपासून, या गावापासून उत्तरेकडे जवळजवळ 2 दिवसाच्या अंतरावर आहे. म्हणजे एवढा प्रवास तुला करावा लागतोय. टेक द नेक्स्ट ट्रेन अँड बी गॉन. आता जी ट्रेन आहे लगेचच मिळणारी, ती ट्रेन तू घे आणि जा. आय सी वन्स अगेन ग्रेट डेंजर टू युअर लाईफ इफ यू गो फ्रॉम होम. तू जर तुझ्या घरापासून दूर राहिलास तर कदाचित तुला काहीतरी धोका आहे हे मला दिसतंय, असं तो म्हणतो. कारण आता तो ॲस्ट्रॉलॉजर आहे, त्यामुळे त्याला भविष्य दिसतंय असं तो बहाणा करतोय. ही टूक आउट अ पिंच ऑफ सॅक्रिड ॲश अँड हेल्ड इट टू हिम. त्याने त्याच्याजवळची जी पवित्र राख होती, सॅक्रिड ॲश म्हणजे काय, पवित्र राख, ती घेतली आणि त्याला सांगितलं, रब इट ऑन युअर फोरहेड अँड गो होम. ही घे, कपाळाला लाव आणि तू आता घरी जा. नेव्हर ट्रॅव्हल साऊथवर्ड अगेन. पुन्हा दक्षिणेच्या दिशेला तू येऊ नकोस, प्रवास करू नकोस. अँड यू विल लिव्ह टू बी 100. आणि असं जर केलंस तर 100 वर्ष आयुष्य आहे तुला. थोडक्यात लक्षात घ्या की तो त्याला कन्व्हिन्स करतोय की तू आत्ताच्या आत्ता निघ आणि तुझ्या घरी जा. कारण त्याचं तुम्हाला लक्षात आलं असेल दॅट अन ॲस्ट्रॉलॉजर recognized the stranger and he was the same person that who had done this. Why should I leave home again? The other said reflectively. Reflectively म्हणजे विचार करत. तो दुसरा म्हणाला, स्ट्रेंजर म्हणाला की का बरं मी कशाला घर सोडेन. म्हणजे तो खरं तर फक्त ह्याला बघण्यासाठीच आला होता की कुठं हा मनुष्य मला भेटतो पुन्हा आणि त्याचा मी सूड घेतो किंवा रिव्हेंज घेतोस किंवा मी त्याचा बदला घेतो, या ह्याच्याने हेतूने तो आला होता. ही वॉन्टेड टू टेक रिव्हेंज. बट नाव इफ द पर्सन इज डेड देन व्हाय शुड आय लिव्ह माय होम. जर तोच माणूस मेलेला असेल तर मी कशाला पुन्हा इकडे तिकडे फिरू, असं तो म्हणतोय. आय वॉज ओनली गोईंग अवे नाव अँड देन टू लुक फॉर हिम अँड टू चोक आउट हिज लाईफ इफ आय मेट हिम. मी खरं तर आता इथनं निघालोच आहे आणि मी खरं त्याच्या शोधात होतो. देन टू लुक फॉर हिम अँड टू चोक आउट हिज लाईफ इफ आय मेट हिम. आणि तो जर भेटला असता तर मी त्याचा जीवच घेतला असता. चोक द लाईफ म्हणजे काय, त्याचा गळा आवळला असता. ही शुक हिज हेड रिग्रेटफुली. आणि आता त्याला खूप वाईट वाटतं की अरे इच्छा आपण हा सूड घेऊ शकलो नाही. आय कुड नॉट टेक दिस रिव्हेंज. सो ही शुक हिज हेड रिग्रेटफुली. रिग्रेटफुली म्हणजे जणू त्याला आता वाईट वाटतंय, सॉरी वाटतंय. ही हॅज एस्केप्ड माय हँड्स. तो तर माझ्या हातातून सुटला. एस्केप म्हणजे सुटका होणे. माझ्या हातातून तो माणूस सुटला. आय होप ॲट लिस्ट ही डाईड ॲज ही डिझर्व्ड. आणि त्याला मरण मात्र योग्य आलं बरं का. कदाचित त्याला जे मरण आलेलं असेल ते त्याला ते डिझर्व करतोय, त्याच्यात ते योग्यतेच होतं. येस, सेड द ॲस्ट्रॉलॉजर, ही वॉज क्रश्ड अंडर अ लॉरी. होय, त्याचं मरण त्या लॉरीच्या खाली, त्याचा अपघात झाला, तो सापडला. क्रश होणं म्हणजे तो त्याच्या खाली सापडला आणि त्यामुळे तो गेला. द अदर लुक्ड ग्रॅटिफाईड टू हिअर इट. आणि अदर म्हणजे तो स्ट्रेंजर जो आहे, गुरुनायक आहे, त्याला खूप बरं वाटलं. ही फेल्ट ग्रॅटिफाईड म्हणजे ही फेल्ट सो ग्रॅटिफाईड. ग्रॅटिफाईड म्हणजे त्याला खूप समाधान वाटलं की वा, त्याचा अपघात झाला काय, बरं झालं, या पद्धतीने तो गेला काय, असंच हवं होतं, असं काहीतरी त्याच्या मनामध्ये आलं. सो इन दिस वे नाव हिज रिव्हेंज वॉज ओव्हर. त्याची जी सुडाची भावना होती ती आता संपली होती आणि त्याला लक्षात आलं की आता आपलं इथं काम काही राहिलेलं नाही आहे. थोडक्यात आपल्याला असं दिसेल की ॲस्ट्रॉलॉजरनी
त्याच्या नावासहित त्याचं सगळं जे मागचा इतिहास आहे तो सांगितला आणि त्याला हेही सांगितलं की तो ज्या माणसाच्या तू शोधात आहेस तो 4 महिन्यापूर्वी गेलेला ॲक्सिडेंटमध्ये, तेव्हा आता काही तू त्याला हुडकू नकोस आणि तू आता तुझ्या घराकडे जा. सो ही हॅज कन्व्हिन्स्ड दॅट नाव द मॅटर इज ओव्हर. The place was deserted by the time the astrologer picked up his articles and put them into his bag. प्लेस वॉज डिझर्टेड म्हणजे आता ती जागा जी आहे ती मोकळी झाली होती. डिझर्ट होणं म्हणजे मोकळं होणं. बाय द टाईम द ॲस्ट्रॉलॉजर पिक्ड अप हिज आर्टिकल्स, तो आपल्या सगळ्या वस्तू सगळे निघून गेले होते, तो एकटाच राहिला होता. त्यांनी आपल्या वस्तू सगळ्या उचलल्या आणि त्याने त्या बॅगेमध्ये ठेवल्या. द ग्रीन शॅफ्ट वॉज ऑल्सो गॉन, तो जो हिरवा प्रकाश थोडासा येत होता तो सुद्धा आता कवडसा निघून गेला होता. लिव्हिंग द प्लेस इन डार्कनेस अँड सायलेन्स, आणि त्यामुळे सर्व जागा आता अंधारात बुडून गेली होती आणि कोणीही तिथं बोलायला नव्हतं. शांत सगळीकडे वातावरण होतं. द स्ट्रेंजर हॅड गॉन ऑफ इन टू द नाईट, आणि रात्री तो अनोळखी माणूस निघून गेला होता. आफ्टर गिव्हिंग द ॲस्ट्रॉलॉजर अ हँडफुल ऑफ कॉईन्स, आणि जाताना मात्र खुश होऊन माझं भविष्य तू योग्य सांगितलंस असं म्हणून त्याला भरपूर साऱ्या कॉईन्स म्हणजे नाणी त्याने दिल्या. जे काही त्याच्या मुठीत मावतील एवढी नाणी त्याने दिल्या आणि तो खुश होऊन माणूस निघून गेला. सो इन दिस वे ॲस्ट्रॉलॉजर कुड हँडल दिस व्हेरी डिफिकल्ट सिच्युएशन बिकॉज ऑफ हिज श्रूड केसवर्क ॲज वेल ॲज हिज क्लेव्हरनेस. त्याच्या स्वतःच्या शहाणपणामुळे आणि त्याच्या बुद्धिचातुर्यामुळे तो ही डिफिकल्ट सिच्युएशन अतिशय व्यवस्थित हँडल करू शकला. कारण का, की तो स्वतः माणूस होता की ज्याने त्या गुरुनायकला मारायचा प्रयत्न केला होता, आणि त्यामुळे जर गुरुनायकने त्याला ओळखलं असतं तर मात्र अवघड होतं. पण त्याचाच फायदा ह्याने घेतला आणि त्याला तर खात्री पटवूनच दिली की तो माणूस आता गेलेला आहे, आणि त्याचबरोबर त्याने त्याच्याकडून पैसेही मिळवले. सो सी द हाऊ वाईज ही इज, किती शहाणा आहे तो आणि किती चतुर आहे हे आपल्या लक्षात येईल. सो यू कॅन सी दॅट द ॲस्ट्रॉलॉजर नाव वॉज व्हेरी सॅटिस्फाईड विथ हिज वर्क. आता पूर्णपणे त्याला समाधान वाटलं की तो आता गुरुनायक काय परत या गावाकडे येणार नाही, आणि त्याची खात्री पटली आणि तो देखील आपल्या घराकडे जायला निघाला. सो स्टुडंट्स, we have seen this turning point in the story, how an astrologer met that old person with whom he had a battle, with whom he had quarreled, and in this way we can see that this is the turning point in the story. I hope you might have understood and you will write down the difficult words from these passages and find out the meaning of the words. वहीमध्ये याच्यामधले जे शब्द तुम्ही ऐकलेले आहेत किंवा पाहिलेले आहेत ते बघायचे आणि ते उतरून काढायचे आणि त्याची आपण चर्चा करूया. सो आय होप यू हॅव अंडरस्टूड एव्हरीथिंग. थँक्यू व्हेरी मच.